चलो ना पापा, वहां से हमको उधर ही है ना। हां उधर ही चलो। ए बैठो चकलत में लगे बैठ जो लगे बैठ। आ गया तो कौन मारेगा फिर? आगे नहीं पीछे बैठ। नहीं जमेगा भैया इनको। आ जाती है ना जी आएगा टेंशन है। वो डंकी पे कर दी बच्ची के साथ में। दादा फोटो काढ। ट्रिपल चल इकडे देख दादू, चल इकडे देख भाऊ, इकडे देख। तसा मागील 2 ते 3 दिवसापासून आपल्या विशेषतः गोंदिया जिल्ह्यात म्हणजे पूर्व विदर्भात आपल्याकडे येलो अलर्ट आहे आणि आज रोजी देखील भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यात येलो अलर्ट दिलेला आहे। आज रोजीची जर आपल्या जिल्ह्यात पूर परिस्थिती बघितली तर परिस्थिती आपल्याकडे अगदी सामान्य आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण आणि मुंबई या भागात जर आपण गेलो तर निश्चितच त्या भागात पूर परिस्थितीचे चिन्ह दिसत आहे। आपल्या जिल्ह्यात एकूण 1220 मिमी पाऊस हा 4 महिन्यात पडतो आणि त्यामध्ये आजपर्यंत जे आवश्यक पाऊस आहे आपल्या जिल्ह्यात ते 848 मिमी आहे
आणि त्याच्या एवजमध्ये आज रोजी 809 मिमी पाऊस झालेला आहे. म्हणजे एकूण आज रोजीच्या पावसाच्या तुलनेत 95% पाऊस आज रोजी आपल्याला मिळालेला आहे आणि त्यामुळे आज रोजी आपल्या जिल्ह्याची परिस्थिती अगदी सामान्य आहे. जिल्ह्यातील जे 4 ते 5 महत्त्वपूर्ण धरण आहे त्यामधील जलसाठा आपल्याकडे इटियाडो प्रकल्प आहे, यामध्ये 100% आज रोजी आपल्याकडे जलसाठा आहे. शिरपूरमध्ये 83%, तसेच काली सरळ यामध्ये पण 83%, पुजारी टोला 67% आणि संजय सरोवर मध्य प्रदेश यामध्ये 81% एवढा पाऊस आज रोजी आपल्या जिल्ह्यात धरणात आहे. आणि यामध्ये राज्य शासनाने यावेळेस एप्रिल, मे, जून यापर्यंतचा एकूण 38,19,000 रुपये निधी पण शेतकऱ्यांच्या घरगुतीच्या नुकसानीसाठी दिलेला आहे आणि तो या कार्यालयामार्फत जे तहसील कार्यालय आहे त्यांना वितरित देखील करण्यात आलेला आहे. यामध्ये आता आज रोजी तर येलो अलर्ट दिसत आहे. आपल्या आजूबाजूचे जिल्हे जसे चंद्रपूर झाला, अमरावती झाला, या जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट दाखवत आहे. परंतु येत्या काही काळात दररोज हा हवामान खात्याचा इशारा दररोज बदलतो आहे, तर पुढील काळात मे बी त्याचा इम्पॅक्ट पश्चिम महाराष्ट्राचा इम्पॅक्ट आपल्या जिल्ह्याकडे होऊ शकते.